नमस्कार सर्वांना। आज मी तुमच्यासमोर उभी आहे एका अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी। घरात जमीन आहे पण वाटणी होत नाही। भाऊ, काका, मामा, नातेवाईक वाटणीला तयार नाहीत आणि तुम्हाला रात्रंदिवस एकच विचार सतावतोय, आता माझा हिस्सा गेला, आता काहीच करू शकत नाही। घरात भांडण होईल, नातेसंबंध बिघडतील, मी एकटी काय करणार, मी एकटा काय करणार। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला पूर्ण सत्य 100% कायद्याच्या आधारावर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। घरातले वाटणीला तयार नसले तरीही तुम्ही तुमचा हिस्सा कायदेशीर रीतीने, शांतपणे आणि पूर्ण हक्काने कसा मिळवू शकतात हे मी तुम्हाला आज इतक्या सविस्तरपणे सांगणार आहे की लगेच ॲक्शन घ्याल। हा विषय फक्त जमिनीचा नाही, हा विषय तुमच्या भविष्याचा आहे, तुमच्या मुलांच्या भविष्याचा आहे, तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षतेचा आहे। म्हणून लक्षपूर्वक ऐका। सर्वात आधी एक कडक सत्य समजून घ्या, अगदी हृदयात रुजवून घ्या। जमीन तुमच्या वडिलांची, आजोबांची किंवा पूर्वजांची पिढीजात म्हणजेच ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असेल आणि तुम्ही कायदेशीर वारस असाल, तर मग तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल किंवा पत्नी असाल, तर कोणीही कोणत्याही कारणाने तुमचा हिस्सा कायमचा थांबवू शकत नाही। तो मोठा भाऊ आहे, त्याने पैसे गुंतवले, तो म्हणतोय वाटणी नाही, घरात भांडण होईल, आम्ही आधीच भाग वाटून घेतला आहे, आई वडिलांच्या नावाने ठेवा, ही सगळी वाक्ये कायद्याच्या नजरेत शून्य महत्त्वाची आहेत। कायद्याला भावनांचा विचार नसतो, कायद्याला फक्त हक्काचा विचार असतो। तुमच्या जन्मसिद्ध हक्क कुणीही नाकारू शकत नाही। हे कायद्याने स्पष्ट नियम आहेत आणि हे नियम तुमच्या बाजूने आहेत। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, कायद्याने तुमचा हक्क नेमका काय आहे। जर जमीन पिढीजात असेल तर ती जॉईंट हिंदू फॅमिलीमधील मालमत्ता मानली जाते। प्रत्येक वारसाला समान हिस्सा मिळतो। 2005च्या हिंदू सक्सेशन म्हणजेच अमेंडमेंट ॲक्ट नंतर मुलींनाही मुलांप्रमाणे पूर्ण कोपार्सनरी राईट्स मिळाले आहेत। म्हणजे आता मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो, तिला सुद्धा जन्मापासून हक्क आहे। पत्नीलाही विडो असल्यास समान वाटा मिळतो। कुणालाही एकट्याने संपूर्ण जमीन ताब्यात घेता येत नाही। सुप्रीम कोर्टनेही याला वारंवार पुष्टी दिली आहे। म्हणून सांगते, तुमचा हिस्सा हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो कुणीही तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही। आता खरं कारण ऐका, त्यातले वाटणी का करत नाहीत, ही खरी ग्राउंड रियालिटी आहे। जमीन मोठ्या भावाच्या किंवा काकांच्या नावावर असते, तो एकटा सगळं कंट्रोल करतो। शेती, भाडे, विक्री, सरकारी योजना सगळं। वाटणी झाली तर त्याचा राजापणा संपतो किंवा त्याने आधीच जमिनीचा काही भाग विकला असतो, कर्ज काढलेले असते किंवा स्वतःच्या नावाने गुंतवणूक केलेली असते। वाटणी झाली तर त्याला खुलासा द्यावा लागतो, पैसे परत करावे लागतात, म्हणून तो टाळाटाळ करतो। दुसरीकडे भावनिक ब्लॅकमेल चालू असते, घरात भांडण होईल, नातेसंबंध बिघडतील, आईवडिलांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, आम्ही नंतर बघू, पण प्रत्यक्षात हा फक्त वेळ काढूपणा असतो। मित्रांनो, ही टाळाटाळ कायद्याने चालणार नाही। तुम्ही नोटीस पाठवल्यावर किंवा कोर्टात गेल्यावर त्यांना उत्तर द्यावेच लागते। मग आता मुख्य प्रश्न, तुम्ही काय करणार? मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन देते। स्टेप 1, लीगल नोटीस द्या। सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्टेप, चांगल्या फॅमिली प्रॉपर्टी किंवा सिव्हिल वकिलाकडून रजिस्टर्ड पोस्टने एक लीगल नोटीस पाठवा। या नोटीसमध्ये स्पष्ट लिहा, ही जमीन ॲन्सेस्ट्रल आहे, मी वारस आहे, मला माझा हिस्सा हवा आहे, वाटणी करा, 30 ते 60 दिवसांचा वेळ द्या। ही नोटीस तुमचे पुरावे बनते। कोर्टात गेल्यावर ही नोटीस खूप कामाला येते। स्टेप 2, पार्टिशन सूट दाखल करा। जर नोटीस नंतर उत्तर न आले किंवा नाकार आला तर लगेच सिव्हिल कोर्टमध्ये पार्टिशन सूट दाखल करा। कोर्टाला सांगा, ही ॲन्सेस्ट्रल जमीन आहे, मी वारस आहे, मला माझा हिस्सा हवा आहे। कोर्ट प्रथम प्रिलिमिनरी डिक्री देते, म्हणजे प्रत्येकाचा हिस्सा ठरवते। मग फायनल डिक्रीमध्ये जमीन प्रत्यक्ष मोजून कमिशनरने प्रत्येकाला त्याचा वाटा देते। मित्रांनो, लक्षात ठेवा, कुणी तयार असो वा नसो, कोर्ट वाटणी करून देते, हा कायद्याचा नियम आहे। त्यानंतर स्टेप 3, कोर्ट निर्णयानंतर म्युटेशन म्हणजेच फेरफार। एकदा कोर्टाने निर्णय दिला की तुम्ही तलाठीकडे जा, कोर्टाचा सर्टिफाईड डिक्री, तुमचे सर्व कागदपत्र घेऊन फेरफारसाठी अर्ज करा। मग तुमचे नाव 7/12 उतार्यावर येते, म्हणजे आता तुम्ही ऑफिशियल मालक आहात। विक्री, कर्ज, वारसा सगळे तुमच्या नावाने होईल। महाराष्ट्रात महाभूमी पोर्टलवर तुम्ही हे ऑनलाईन तपासूही शकता।
मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात मोठी चूक लोक काय करतात ते 10 वर्ष 15 वर्ष वाट बघतात, घरात सोडवू नंतर बघू, भावंडे आहेत कसे तरी होईल असं म्हणत बसत राहतात आणि शेवटी काय होते, जमीन विकली जाते, बनावट सेल डीड किंवा गिफ्ट डीड तयार होतात, 7/12वर दुसऱ्याचे नाव जाते आणि तुम्ही रिकाम्या हाताने उभे राहता। जर तुम्ही वेळेत ॲक्शन घेतला नाही तर दुसरी बाजू बनावट कागदपत्रे तयार करू शकते, तुमचा हिस्सा गायब करू शकते, लिमिटेशन पिरियड संपवू शकते आणि तुम्ही केस लढवण्यासाठीही उशीर कराल। म्हणून मी एकच शब्द सांगते, डिले म्हणजे लॉस। वेळ हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे। जर तुम्हालाही असाच प्रॉब्लेम असेल, भावंडे वाटणीला तयार नाहीत, काका मामा टाळाटाळ करतायत, तर आजच याच क्षणी ॲक्शन घ्या। 1. सर्व कागदपत्रे गोळा करा, जसे की 7/12 उतारा, वारस प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र तसंच सर्व दस्तऐवज। 2. लगेच चांगल्या आणि विश्वासू प्रॉपर्टी वकिलाशी भेट घ्या। पहिला स्टेप, लीगल नोटीस पाठवा। कायदा तुमच्या बाजूने आहे, फक्त तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे। घरात भांडण टाळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट बघू नका, कायदेशीर मार्गाने तुमचा हक्क मिळवा आणि खरी शांतता मिळवा। ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे। प्रत्येक व्यक्तीची केस वेगळी असू शकते, त्यामुळे तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार वकिलाचा सल्ला अवश्य घ्या। आजच निर्णय घ्या, तुमचा हिस्सा तुमचा आहे, तो कुणीही कायमचा घेऊ शकत नाही। धन्यवाद। जर तुम्हाला ही समस्या असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी आणखी मदत करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।